तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundaiने नवीनच लॉन्च केलेली ही व्हेन्यू 2025चा। आणि ही तुम्हाला जनरेशनच चेंज भेटणार आहे या व्हेन्यूमध्ये। हे काय फेसलिफ्ट वगैरे काही नाही आहे। तर तुम्ही बघू शकता समोरची ही फ्रंट ग्रिल तुम्हाला एकदम येते इंटिग्रेटेड आतमध्ये भेटते आणि इथे तुम्हाला ग्लास डिझाइन भेटतोय। त्यानंतर इथे तुम्हाला कनेक्टेड DRLs मिळतोय। नंतर इथे तुम्हाला LED DRL देखील मिळतोय। इथे तुम्हाला टर्न सिग्नल म्हणजेच तुमचे हजार्ड लाईट आणि टर्न सिग्नल इथे मिळत आहे तुम्हाला। त्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील मिळतोय आणि तुम्हाला इथे फ्रंटमध्ये लेवल 2 चं ॲडास देखील इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे कंपनीने। त्यानंतर इथे तुम्हाला समोरचे पार्किंग सेन्सर देखील आहेत। तर या गाडीची डिझाइन एकदम मस्त आहे आणि या गाडीमध्ये तुम्हाला तीनही ऑप्शन मिळणार आहेत। म्हणजे 1.5 लिटरचं तुम्हाला डिझेल इंजिन मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला पेट्रोल इंजिन पण मिळणार आहे, ते पण 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन नॅचरली ॲस्पिरेटेड आणि 1 लिटरचं तुम्हाला इथे पेट्रोल टर्बो इंजिन देखील मिळणार आहे। ते थोडंसं स्पोर्टी तुम्हाला मिळणार आहे। या गाडीची साईड प्रोफाईल जर आपण बघितली तर येथे तुम्हाला 16 इंचाचे अलॉय तुम्हाला इथे मिळणार आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला ट्रायल प्रोफाईल जर सांगायची जर झालीच तर टायर प्रोफाईल तुम्हाला 215 16 R16 ची इथे टायर प्रोफाईल तुम्हाला मिळणार आहे। आणि तुम्ही जर साईड व्ह्यू जर या गाडीचा जर बघितलं तर तुम्हाला एकदम मॅसिव्ह वाटणार आहे गाडी। गाडीची विड्थ देखील वाढलेली आहे, त्यानंतर गाडीची लेंथ पण वाढलेली आहे आणि गाडीची हाईट देखील येथे तुम्हाला वाढलेली आहे। ते तुम्हाला 195 mm चा ग्राउंड क्लिअरन्स देखील भेटतोय आणि खूप मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स आहे। म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की गाडी कुठे टच होईल आणि छोटी गाडी आहे तर टच होईल असं कधी होऊ शकत नाही, कारण की ग्राउंड क्लिअरन्स एकदम उत्तम पद्धतीचा आहे। आणि ग्लास एरिया जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला आता पर्टिक्युलरली हा एवढा पॅच व्हेन्यूच्या डिझाईनने इथे भरलेला तुम्हाला आहे आणि चांगला दिसतोय। आणि मागचा ग्लासची डिझाइन देखील चेंज झालेली आहे आणि पूर्ण ओव्हरऑल जर तुम्ही ग्लास एरिया जर गाडीचा बघितला तर एकदम मस्त आता गाडी दिसते। आणि आपण जर गाडीची या बॅक प्रोफाईल जर बघितली तर येथे तुम्हाला व्हेन्यू जे इंटिग्रेटेड जे अक्षर लिहिलेले आहेत ते तुम्हाला वाटणार आहे समोरच आहेत, पण ते समोर नाही आहे, ते तुम्हाला या ग्लासच्या अंडरनीथ म्हणजे ग्लासच्या आतमध्येच येते तुम्हाला ते मिळणार आहे। आणि इथे Hyundaiचा लोगो देखील आहे आणि पाठीमागची डिझाइन ओव्हरऑल डिझाइन जर तुम्ही बघितली तर एकदम स्पोर्टी डिझाइन आहे। इथे तुम्हाला रिअर पार्किंग सेन्सर देखील इथे तुम्हाला आहेत आणि इथे तुम्हाला पार्किंग लाईट आहेत आणि ह्या LED तुम्हाला ब्रेक लाईट देखील इथे आहेत। आता आपण बूट ओपन करू एकदा या गाडीचं। जर तुम्ही बूट एरिया जर या गाडीचा जर बघितला तर ठीकठाक बूट एरिया आहे। तुम्ही म्हणजे 2-3 सूटकेस ठेवू शकता आणि येथे देखील इथपर्यंत तुम्ही सूटकेस ठेवू शकता। तुम्हाला जे स्पेअर व्हील मिळत आहे ते स्पेअर व्हील तुम्हाला 15 इंचाचंच मिळणार आहे, म्हणजे 1 इंच कमी मिळणार आहे। बाकीचं टायर प्रोफाईल जर आहे जी स्पेअर व्हील आहे त्याचं 195 65 R15 तुम्हाला आहे। थोडंसं टायर सेमच आहे, फक्त थोडीशी त्याची हाईट कमी आहे। पर्टिक्युलर व्हेरियंट जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते 1.5 डिझेलमध्ये अवेलेबल आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन आहे। तर यामध्ये तुम्हाला 360 कॅमेरा ते बघायला भेटणार नाही, पण जे टॉपर व्हेरियंट आहे त्यामध्ये तुम्हाला 360 कॅमेरा देखील बघायला भेटणार आहे आणि आणखीन काही थोडेसे एक्स्ट्रा फीचर्स देखील त्याच्यात तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चला बघूया गाडीचं इंटिरियर आपण आता। गाडीचं इंटिरियर तर तुम्हाला चेंज पूर्णपणे बघायला भेटणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण 4 पॉवर विंडो भेटणार आहे। इथे लॉक अनलॉक आणि ओव्हरव्ह्यू तुम्ही आतमधूनच ॲडजस्ट करू शकता। आता या गाडीचं आपण इंटिरियर बघू। प्रीमियम इंटिरियर या गाडीमध्ये दिलेलं आहे। तर या गाडीमध्ये आता तुम्हाला स्क्रीन मिळणार आहेत। तर या कर्व स्क्रीन तुम्ही बघू शकता। या स्क्रीनची क्वालिटी देखील चांगली आहे आणि ड्रायव्हर ओरिएंटेड ही कार तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त इंटिरियर दिलेलं आहे आणि फिट अँड फिनिश Hyundaiची एकदम मस्त तर आहेच। आणि इथे तुम्हाला हे स्टेअरिंग थोडं तुम्ही बघितलं असेल तर इलेक्ट्रिक गाड्यांसारखं इथे तुम्हाला इन्स्पायर भेटणार आणि मस्त दिसते गाडी आतमधून। असे काही तुम्हाला इथे AC व्हेंटचे इथे तुम्हाला ब्लोअरचे डिझाइन मिळणार आहेत। त्यानंतर इथे स्टेअरिंगवरती तुम्हाला इथे सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे। इथून तुम्ही हा डिस्प्ले टॉगल करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला मोड्स वगैरे इथे व्हॉइस असिस्टंटचं आणि त्यानंतर इथे कॉर्ड कट आणि ते करायचं इथे तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे। आणि Hyundaiने एक चांगली गोष्ट केली आहे ती म्हणजे इथे तुम्हाला बटन्स भेटणार आहेत। तुम्हाला इथे फिजिकल बटन्स भेटणार आहे। या फिजिकल बटन्समुळे काय होतं आहे, तुमचं लक्ष जरी नसेल तुमच्या एकदा मेमरीमध्ये जर बसलं तर तुम्ही ते बटन इथून असे ऑन ऑफ देखील करू शकता। आणि त्यानंतर इथे खाली तुम्हाला एक USB Type-C इथे तुम्हाला चार्जरचं पोर्ट इथे तुम्हाला मिळणार आहे आणि इथे तुम्हाला एक पर्टिक्युलर बटन मिळणार आहे, म्हणजे इथे तुम्ही चार्जिंगवर सेट करू शकता किंवा तुम्हाला इथे ॲपल
अँड्रॉइड ॲटो किंवा ॲपल कारप्ले इथे तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला आणखीन एक USB-Cचा इथे पोर्ट भेटणार आहे आणि हा फास्ट चार्ज सपोर्ट करतो आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता गाडी, आणि ही मॅन्युअल गाडी असल्यामुळे इथे 6 स्पीड मॅन्युअलचं इथे लिव्हर देखील आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पार्किंग कॅमेऱ्याचं इथे बटन मिळणार आहे आणि हँडब्रेक तुम्हाला असं मिळणार आहे. टॉप एंड मॉडेलमध्ये इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक हँडब्रेक देखील मिळणार आहेत. आणि ही समोरची जी डिझाईन आहे ही एकदम अशी मॅट फिनिशमध्ये, फील केल्याच्या नंतरच कळतं आहे मॅट फिनिशमध्ये इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि AC वेंटचा आकार तुम्ही बघू शकता, डोर्सचा काहीतरी काही असं डिझाईन आहे आणि एकदम मोठा एरिया आहे आणि एरिया चांगला असल्यामुळे आणि या गाडीला तुम्ही इथे सनरूफ देखील मिळणार आहे. तर सनरूफ आपण ओपन करूयात. इथे तुम्हाला 2 लाईट रीडिंग लाईट देखील इथे तुम्हाला मिळणार आहेत, प्रोव्हाइड केले आहे आणि ते हॅलोजनच आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला पॅसेंजर एअरबॅग वगैरे, आणि इंटिरियर जर आणखीन तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे व्हाईटच इंटिरियर मिळणार आहे आणि सीट देखील चांगले आहेत, खराब होण्याची काही शक्यता नाही आहे. तर आता आपण पाठीमागे जाऊन बघू किती स्पेस आहे, कसा स्पेस आहे या गाडीमध्ये. इथे तुम्हाला 2 चार्जिंग पॉईंट मिळणार आहेत आणि हे चार्जिंग पॉईंट Type-C मध्ये आहेत तुम्हाला, आणि त्यांनी मेन्शन केलेलं नाही फास्ट असतील का कसे असतील. आणि तुम्हाला 2 AC व्हेंट देखील इथे मिळणार आहे. आणि इंटिरियर एकदा तुम्ही बघा, इथे तुम्हाला मस्त इंटिरियर मिळणार आहे करू स्क्रीनमध्ये, आणि बाकीची इंटिरियरची जी फिट अँड फिनिश क्वालिटी आहे ती देखील तुम्हाला इथे चांगली मिळणार आहे. Hyundaiने पूर्णपणे या व्हेन्यूचा जनरेशन चेंज केल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला स्टेअरिंग व्हील देखील बदललेलं आहे आणि पूर्ण इंटिरियर डिझाईन देखील या गाडीचं बदललेलं आहे, एकदम प्रीमियम आहे. आणि या गाडीचा आपण आता बॅक स्पेस देखील चेक करणार आहोत. तर या गाडीमध्ये समोरचं सीट अकॉर्डिंगली सेट केलेलं आहे. त्यानंतर देखील हेडरूम चांगला आहे या गाडीमध्ये, कारण की या गाडीची आता हाईट इन्क्रीज केली आहे आणि तुम्ही इथे थाई सपोर्ट थोडासा कमी दिसतोय, पण इथे तुम्हाला पूर्ण स्पेस चांगला भेटतो. इथे थोडासा हंप आहे पण काय तुम्हाला एवढा स्पेसमध्ये काय अडचण येणार नाही. आणि इथे तुम्हाला ड्युअल सीट बेल्ट देखील आहेत आणि इथे तुम्हाला एक हेडरेस्ट द्यायला पाहिजे होता कंपनीने मध्ये, तो काही दिलेला नाही आहे. पण ओव्हरऑल गाडी एकदम मस्त आहे डिझाईनच्या बाबतीत पण आणि याच्या स्पेसच्या बाबतीत पण एकदम मस्त आहे गाडी. Hyundai व्हेन्यूचा तुम्हाला रिव्ह्यू कसा आवडला का नाही, आणि जर आवडला असेल तर असेच नवीन नवीन मराठीतून कारचे कॉन्टेंट बघण्यासाठी आणि नवीन नवीन गाड्यांचे रिव्ह्यू बघण्यासाठी आजच DDIS मराठीला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, नुसते व्हिडिओ बघता, पण सपोर्ट देखील करा आणि सबस्क्राईब देखील करा या चॅनलला. धन्यवाद.